नमस्कार दर्शक हो, कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज. शनीच गाड्या त्याच्यामुळे आम्ही अश्विनीताई हे आमच्या बहिणीसारखे आहेत. त्यांनी आमच्या दिंडीला सुद्धा असं मनातून सखोल असं योगदान दिलेलं आहे. त्याच्यामुळे आमचं आणखी वारकरी मंडळ आम्ही अश्विनीताईच्या मागे 100% आहे. टाकळकरवाडीच नव्हे तर पंचक्रोशीतील मंडळी सर्व अश्विनीताईच्या मागे. मला वाटतं 15 कॅम्प असेल. जेवढे आपले कॅम्प झाले सगळ्या कॅम्पमध्ये खूप असा चांगला प्रतिसाद भेटलेला आहे. खूप लोकांची ऑपरेशन आपण केलेले आहेत. आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे 300 लोकांचे आपण ऑपरेशन मोफत केलेले आहेत. सर्व लोकांची माझ्याकडे यादी आहे. आता ह्या गावामध्ये आल्याच्यानंतर असं समजलं की इथून मागच्या कॅम्पमध्ये काही लोकांकडे पैसे मागितले गेले, पण मी ठामपणे सांगू शकतो की आता अश्विनीताईंच्या माध्यमातून जे कॅम्प झालेले आहेत ह्या कॅम्पमध्ये सर्व लोकांचे ऑपरेशन आपण मोफत केलेले आहेत. आत्तापर्यंत 300 लोकांचा आकडा माझ्याकडे आहे. मी जे कोण असतील त्यांना ती यादी देऊ शकतो. त्याच्यावर सगळ्यांचे फोन नंबर आहे. ज्यांना कोणाला त्यांना फोन करून विचारायचे तुमचं ऑपरेशन मोफत झाले का पैसे देऊन झाले ते विचारू शकतात. ज्यांना कोणाला यादी पाहिजे असेल ती यादी माझ्याकडे आहे, मी ती यादी देऊ शकतो. कसं असतं सगळेच ऑपरेशन मोफत होतात असं नाही. मोतीबिंदूचं जे ऑपरेशन आहे ते आपल्याकडं मोफत आहे. त्याच्यानंतर आता मी कालच सांगितलं तुमच्या बाईकमध्ये महात्मा फुले योजनेअंतर्गत जी ऑपरेशन आहेत मोफत ती सुद्धा आपण मोफत करत आहोत. फक्त काही ऑपरेशन असे असतात का त्यांना आम्हाला अनुदान येत नाही किंवा महात्मा फुलेमध्ये पण ती बसत नाही. उदाहरणार्थ काल पण सांगितलं राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार गट हा आपल्या भागामध्ये म्हणजे आमच्या जुन्नर तालुक्यात असेल, खेड तालुक्यात असेल, आंबेगाव तालुक्यामध्ये असेल दादांचं काम खूप मोठं आहे. त्यामुळं निश्चित विजय आहे. राजगुरू सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा अश्विनीताई पाचरणे यांनी आमच्या टाकळकरवाडी ग्रामस्थ तसेच जवळके ग्रामस्थांसाठी जे आरोग्य शिबिर आयोजित केलं, तसं रक्तदान शिबिर आयोजित केलं आणि त्याचा सर्वसामान्य आमच्या नागरिकांना उपभोग घेता आला. त्याबद्दल मी समस्त ग्रामस्थ टाकळकरवाडी आणि जवळके यांच्या वतीनं ताईंचा आभारी आहे. ताईंनी अशीच समाजाची सेवा घडो आणि मतदान रूपी त्यांना आशीर्वाद मिळो ही सदिच्छा. साहेब आपण नाव सांगा ना. मी नितीन निवृत्ती पवार टाकळकर. ताई बँकेच्या माध्यमातून अनेक दिवस सामाजिक उपक्रम राबवत असतात. त्यांचं सामाजिक योगदान आहे. राजेंद्र पाचरणे यांचं सुद्धा सामाजिक योगदान खूप आहे आणि ते असंच करत राहो आणि सर्वसामान्य नागरिकांची आणखीच त्यांच्याकडनं सेवा घडो. त्या जिल्हा परिषद झाल्यानंतर सदस्य झाल्यानंतरही या भागाचा त्यांनी विकास करू, आरोग्य सुविधा उपलब्ध करून देऊ अशी आमच्या रासोबचरणी प्रार्थना करतो. आणि समाधानाकडे जाणं. मी एक गरीब कुटुंबातली मुलगी होती. व्यवसायाच्या माध्यमातून एक तुंग भरारी घेतली आणि गरिबाची परिस्थिती जाणून घेण्याची ही माझ्या क्षमता आहे. म्हणून मी हे आरोग्याच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचत आहे. माझ्या माता भगिनी असतील, ज्येष्ठ असतील, घरामध्ये बसून त्यांना वाटतं की आम्हालाही दृष्टी दिसावी, जग बघता यावं. आता थोडक्यात एक उदाहरण दिलं होतं डॉक्टरांनी की महिलेला ना स्वयंपाक करायची खूप अडचण व्हायची, तर त्या आजींना एका डोळ्याने दिसत नव्हतं. तर त्या मोतीबिंदूचं ऑपरेशन केल्यानंतर त्या आजी स्वतःचं काम स्वतः करायला लावलं, कोणाच्या याच्यावरती अवलंबून नव्हत्या. म्हणून आपण हा एक उपक्रम राबवण्याचं नियोजित केलं आणि आजच आपण शिबिर घेतोय असं नाही. याही पूर्वी राजगुरुनगर सहकारी बँकेच्या आधीही मी शिबिरं घेत होते. राजगुरुनगर सहकारी बँकेला ग्रामस्थांनी मला काम करण्याची संधी दिली आणि येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदेवर काम करण्याची संधी द्याल आणि ते माझं कौतुक आज करतायत. आणि निश्चित तुम्ही म्हटले कौतुकाची थाप कशी असेल तर कामाच्या माध्यमातून मला एक आत्मिक समाधान तर भेटतच आहे, पण येणाऱ्या चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज.